एका होमगार्ड महिलेच्या खुनानं बीड पुन्हा हादरलंय। प्रेम प्रकरणावरून एका होमगार्ड महिलेची मैत्रिणीनेच हत्या केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी महिलेला ताब्यात घेतलंय। अयोध्या वरकटे असं मृत होमगार्ड महिलेचं नाव असून त्या गेवराई येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या। पोलिसांच्या ताब्यात असलेली वृंदावनी फरताळे आणि मयत अयोध्या या दोघी मैत्रिणी होत्या। दोघींचे एकाच तरुणासोबत प्रेम होते, मात्र अयोध्या प्रेमाचा अडसर येत असल्यानं घरी बोलावून तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह परिसरातील नाल्यात फेकून दिला गेला। दरम्यान या घटनेनं बीडमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलंय, तर यात प्रियकराचा समावेश आहे का या बाजूनं तपास सुरू केला आहे। दिनांक 20/8/2025 रोजी ज्ञानेश्वर सुभाष मुरनार जे मयत व्यक्ती अयोध्या वरकटे आहेत त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी मिसिंग दाखल केली होती पोलीस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी। मिसिंग दाखल केल्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट आला त्या ठिकाणी। आल्यानंतर जे संशयित तिच्यासोबतची मैत्रीण होती तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक 24 तासाच्या आतमध्ये तिचा मृतदेह जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी। हे करत असताना जी महिला आरोपी आहे, आरोपीने अयोध्या वरकटे नावाची जी मयत महिला आहे तिला काहीतरी पाजून तो कशाने तरी खून केलेला आहे। तो खून केल्यानंतर उमरज जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह नेऊन रोडच्या बाजूला एका झाडाझुडपात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता। त्या कामी तिने तिच्या मुलाचा वापर केला। सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत। फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहे। पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला, आरोपीला अटक केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सदरचा तपास चालू आहे। इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत। काल महिलेला अटक केलेली आहे। आज माननीय न्यायालयासमोर महिलेला मी हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे। सध्या तरी हा तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे। तपास सध्या चालू आहे। तपासांती ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि निष्पन्न झाल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयात सदर करू। सध्या तरी तपास चालू आहे। फिर्यादी प्रमाणे आम्ही तपास करत आहोत। NTV न्यूज मराठी, बीड।